Question second पहा. There is an auditorium with 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find how many total seats are there in the auditorium. आपल्याला काय दिलेलं आहे पहा. टोटल 27 रोज आहेत. टोटल रोज किती आहेत 27. हा फर्स्ट रो, हा सेकंड रो, हा थर्ड रो, हा फोर्थ रो. अशा प्रकारे टोटल किती रोज आहेत 27 रोज आहेत. आता फर्स्ट रो मध्ये किती सीट्स आहेत 20. सेकंड रो मध्ये किती सीट्स आहेत 22. थर्ड रो मध्ये किती सीट्स आहेत 24. म्हणजेच आपला सिक्वेन्स काय येईल 20, 22, 24 डॅश डॅश डॅश. आता दोन कॉन्सेक्युटिव्ह टर्ममधील डिफरन्स किती आहे पहा. डीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 22 - 20 इज इक्वल टू 2. 24 - 22 किती येईल 2. म्हणजेच कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे. म्हणजेच हा सिक्वेन्स ए पी आहे. धिस सिक्वेन्स इज ॲन ए पी. मग आता फर्स्ट टर्म काय आहे पहा. ए इज इक्वल टू 20. कॉमन डिफरन्स किती मिळाला 2. यांची व्हॅल्यू किती येईल. टोटल रोज किती आहेत 27. म्हणजेच यांची व्हॅल्यू काय येईल 27. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे टोटल सीट्स इन द ऑडिटोरियम. हे जे 27 रोज आहेत या 27 रोजमध्ये टोटल सीट्स किती आहेत हे आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला एस एनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपल्याला एस एनचा फॉर्म्युला माहिती आहे. एस एन इज इक्वल टू n/2 2a + n-1 × d. हा फॉर्म्युला यूज करून आपण टोटल सीट्स इन द ऑडिटोरियम काढून घेऊ. आता या फॉर्म्युलामध्ये आपल्याला एनची व्हॅल्यू माहिती आहे, एची व्हॅल्यू माहिती आहे, डीची व्हॅल्यू माहिती आहे. मग आपण हा फॉर्म्युला यूज करून टोटल सीट्स इन द ऑडिटोरियम काढून घेऊ. प्रथम आपण लिहून घेऊ. देअर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो, 22 सीट्स इन द सेकंड रो, 24 सीट्स इन द थर्ड रो. ऑन therefore the sequence is 20, 22, 24 डॅश डॅश डॅश. हा आपला सिक्वेन्स येईल. आता प्रथम कॉमन डिफरन्स काढून घेऊ. डी इज इक्वल टू 22 - 20 इज इक्वल टू 2. 24 - 22 इज इक्वल टू 2. कॉमन डिफरन्स म्हणजे काय 2 कॉन्सेक्युटिव्ह टर्ममधील डिफरन्स. काय मिळाला आपल्याला कॉन्स्टंट मिळाला. म्हणजेच हा सिक्वेन्स ए पी आहे. हिअर difference between two consecutive terms is constant. दोन कॉन्सेक्युटिव्ह टर्म्समधील डिफरन्स काय आहे कॉन्स्टंट आहे. therefore the given sequence is an AP. म्हणजेच दिलेला सिक्वेन्स AP आहे. हिअर आता ए ची व्हॅल्यू काय येईल पहा. मग ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म काय आहे 20. डी इज इक्वल टू कॉमन डिफरन्स किती मिळाला आपल्याला 2. यांची व्हॅल्यू किती येईल. टोटल किती रोज आहेत 27. म्हणजेच यांची व्हॅल्यू काय येईल 27. आणि आपल्याला टोटल सीट्स फाइंड करायचे आहेत. म्हणजेच आपल्याला एस एनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. वी नो दॅट. आपण एस एनचा फॉर्म्युला लिहून घेऊ. एस एन इज इक्वल टू n/2 ब्रॅकेटमध्ये 2a + n-1 × d. आता याच्यामध्ये या व्हॅल्यू आपण पुट करू. इज इक्वल टू यांची व्हॅल्यू किती आहे 27/2 ब्रॅकेटमध्ये 2a म्हणजेच 2 × a. ए किती आहे 20 + n-1. यांची व्हॅल्यू किती आहे 27 - 1 × d. कॉमन डिफरन्स किती आहे 2 इज इक्वल टू 27/2 ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा 22 = 40 + 27 - 1 26 × 2 इज इक्वल टू 27/2 ब्रॅकेटमध्ये 40 + 26 = 52 इज इक्वल टू 27/2 × 40 + 52 किती येईल पहा 92. भाग घालू आपण. 2 × 1 = 2, 2 × 4 = 8, 9 - 8 = 1 12, 2 × 6 = 12. या ठिकाणी किती येईल 46 येईल. 27 × 46 किती येईल पहा 6 × 7 = 42 कॅरी ओव्हर 4, 6 × 2 = 12 + 4 16 0, 4 × 7 = 28 कॅरी ओव्हर 2, 4 × 2 = 8, 8 + 2 10 किती येईल पहा 2 + 8 14 कॅरी ओव्हर 1, 1 + 1 2 आणि हा 1 किती मिळालं 1242. 1242 म्हणजे टोटल सीट्स इन द ऑडिटोरियम किती असणार आहेत 1242. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर देअर आर टोटल
1242 seats in the auditorium. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. क्वेश्चन 33 पहा. सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31 इयर्स. मनीष एज 3 years ago was 4 times the age of सविता at that time. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे पहा. आपल्याला मनीषचं आणि सविताचं प्रेझेंट एज फाइंड करायचं आहे. आता जे आपल्याला विचारलेलं असणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. मग आपल्याला प्रेझेंट एज विचारलेलं आहे, मग आपण मनीषचं आणि सविताचं प्रेझेंट एज कन्सिडर करू. आपण मनीषचं प्रेझेंट एज x इयर्स कन्सिडर करू आणि सविताचं प्रेझेंट एज y इयर्स कन्सिडर करू. लेट मनीष प्रेझेंट एज बी x इयर्स अँड सविताज प्रेझेंट एज बी y इयर्स. मनीषचं प्रेझेंट एज आपण x इयर्स कन्सिडर केलं आणि सविताचं प्रेझेंट एज y इयर्स कन्सिडर केलं. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, आता मनीषचं प्रेझेंट एज किती आहे x इयर्स आणि सविताचं प्रेझेंट एज किती आहे y इयर्स आणि या दोघांच्या एजचे ॲडिशन किती आहे 31 इयर्स. म्हणजेच काय येईल पहा, इक्वेशन x + y = 31. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता पुढे काय सांगितलं आहे पहा. मनीषचं एज 3 years ago was 4 times the age of सविता. म्हणजे प्रथम आपण 3 years ago दोघांचं एज लिहून घेऊ. 3 years ago मनीष एज = आता मनीषचं प्रेझेंट एज किती आहे x. मग 3 years ago 3 वर्षापूर्वी त्याचं एज किती असणार आहे x - 3 years. 3 years ago म्हणजेच 3 वर्षापूर्वी मनीषचं एज किती असणार आहे x - 3 years. 3 years ago सविताचं एज किती असणार आहे पहा. सविताज एज = आता सविताचं प्रेझेंट एज किती आहे y इयर्स. मग 3 वर्षापूर्वी 3 years ago तिचं एज किती असणार आहे y - 3 years. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन काय आहे. मनीषचं एज 3 years ago लिहून घेऊ आपण. मनीषचं एज 3 years ago 3 वर्षापूर्वी मनीषचं एज किती आहे x - 3 was म्हणजेच = 4 times the age of सविता. सविताच्या 4 times काय आहे जास्त आहे. 4 times म्हणजेच 4 into सविताचं एज. सविताचं एज किती आहे 3 years ago y - 3. आता हे आपण सॉल्व करू. इक्वेशन x - 3 = 4 into y 4y - 4 into 3 12. साईन काय येईल 4 into -3 -12. आता हा y आपण या साईडला घेऊ आणि हा -3 या साईडला घेऊ. 4yचं साईन काय नाही म्हणजे प्लस असणार आहे. या बाजूला आल्यानंतर मायनस होईल आणि 3चं साईन मायनस आहे. या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. म्हणजेच काय येईल पहा, x हा 4y इकडे घेऊ -4y = -12. 3चं साईन या बाजूला गेल्यानंतर प्लस होईल +3. देअरफॉर x - 4y = -12 + 3 किती येईल 12 - 3 9. ग्रेटर नंबरचं साईन मायनस. हे मिळालं आपल्याला इक्वेशन सेकंड. आता आपण इक्वेशन सॉल्व करू. आता या ठिकाणी xचं कोइफिशियंट 1 आहे आणि या ठिकाणी xचं कोइफिशियंट 1 आहे. मग या दोन्ही इक्वेशन्सची काय करू आपण सबट्रॅक्शन करू. आता xचं साईन काय आहे या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी पण xचं साईन प्लस आहे. जर सेम साईन्स असतील तर काय करायची सबट्रॅक्शन. मग आपण काय करू इक्वेशन 2 इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट तर 31 ग्रेटर आहे -9 पेक्षा. मग आपण इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 काय करू मायनस करू. लिहून घेऊ आपण दोन्ही इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन काय आहे आपलं x + y = 31. सेकंड इक्वेशन काय आहे x - 4y = -9. सबट्रॅक्शन करू. आता या ठिकाणी साईन चेंज होतील. याचा साईन प्लस आहे मायनस होईल, या ठिकाणी मायनस आहे प्लस होईल, या ठिकाणी मायनस आहे प्लस होईल. या ठिकाणी x कॅन्सल होईल. +y + 4y किती येईल. या ठिकाणी yचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 असणार आहे. 4 + 1 5 म्हणजेच 5y येईल. 5y = 31 + 9 किती येईल 40. देअरफॉर 5y = 40. आता हा 5 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर y = 40 / 5. 5 × 1 = 5, 5 × 8 = 40. देअरफॉर y = 8. म्हणजेच आपल्याला yची व्हॅल्यू किती मिळाली 8.
आता ही व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू आणि एक्सची व्हॅल्यू काढून घेऊ. वायची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये पुट करू. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31 इक्वेशन लिहून घेऊ आपण. पुट y is equal to 8 in equation 1. We get equation 1 लिहून घेऊ आपण. x plus y is equal to 31. Therefore x plus y, y ची व्हॅल्यू किती मिळाली 8 is equal to 31. हा 8 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. Therefore x is equal to 31 minus 8. Therefore x is equal to 31 minus 8 किती येईल 23. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 23. आणि आपण मनीषचं प्रेझेंट एज किती कन्सिडर केलेलं x इयर्स आणि सविताचं प्रेझेंट एज y इयर्स. म्हणजेच मनीषचं प्रेझेंट एज किती मिळालं आपल्याला 23 इयर्स आणि सविताचं प्रेझेंट एज किती मिळालं 8 इयर्स. आन्सर लिहू आपण खाली. मनीष प्रेझेंट एज इज इक्वल टू 23 इयर्स अँड सविताज प्रेझेंट एज 8 इयर्स. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय युजिंग ग्राफिकल मेथड. आपल्याला ग्राफिकल मेथडचा यूज करून ही सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायची आहेत. या ठिकाणी आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेली आहेत. आता या 2 इक्वेशन्ससाठी आपण टेबल तयार करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी फर्स्ट इक्वेशन लिहून घेतलेलं आहे. x + 3y इज इक्वल टू 7. याच्यासाठी या ठिकाणी टेबल तयार केलेलं आहे. आपल्याला 5 कॉलम्स तयार करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 3 रोज तयार करायचे आहेत. 1 2 3. आता फर्स्ट रोमध्ये एक्सची व्हॅल्यू येईल, सेकंड रोमध्ये वायची व्हॅल्यू येईल आणि थर्ड रोमध्ये आपल्याला ब्रॅकेटमध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू लिहायची आहे. आता या ठिकाणी सेकंड इक्वेशन लिहून घेतलेलं आहे. 2x + y इज इक्वल टू -1. आणि या सेकंड इक्वेशनसाठी सुद्धा आपल्याला टेबल तयार करायचं आहे. आता प्रथम आपण हे इक्वेशन लिहून घ्यायचं. x + 3y इज इक्वल टू 7. आता हा 3y आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 3yचं साईन प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच x इज इक्वल टू 7 - 3y. आता काय करू आपण, आपल्याला हे इक्वेशन एक्ससाठी मिळालेलं आहे. मग आपण या इक्वेशनमध्ये वायच्या व्हॅल्यू पुट करू आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड करू. आता वायची व्हॅल्यू घेताना आपण 0 1 2 3 -1 -2 कोणतीही घेऊ शकतो. आता वायची व्हॅल्यू आपण 1 घेऊ. पुट y इज इक्वल टू 1. या इक्वेशनमध्ये आपण वायची व्हॅल्यू 1 पुट करू. पहा x इज इक्वल टू 7 - 3y. 3 × y. वायची व्हॅल्यू किती आहे 1 इज इक्वल टू 7 - 3 1 = 3. 7 - 3 4. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 4 मिळाली. मग या बॉक्समध्ये एक्सची व्हॅल्यू लिहून घ्यायची 4. या बॉक्समध्ये काय येईल एक्स आणि वायची व्हॅल्यू लिहायची आपल्याला. एक्सची व्हॅल्यू 4, वायची व्हॅल्यू 1. ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत आपल्याला व्हॅल्यू. आता आपण वायची व्हॅल्यू 2 पुट करू. पुट y इज इक्वल टू 2. या ठिकाणी लिहू आपण 2. या इक्वेशनमध्ये आपण वायची व्हॅल्यू 2 पुट करू. x इज इक्वल टू 7 - 3y. 3 × y. वायची व्हॅल्यू 2 घ्यायची. 7 - 3 2 = 6. 7 - 6 1. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 1. या ठिकाणी लिहून घेऊ आपण 1. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 1. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 2. आता आपण वायची व्हॅल्यू 3 घेऊ. पुट y इज इक्वल टू 3. आता या इक्वेशनमध्ये आपण वायची व्हॅल्यू 3 पुट करू. x इज इक्वल टू 7 - 3y. 7 - 3 × y. वायची व्हॅल्यू किती आहे 3 इज इक्वल टू 7 - 3 3 = 9. 7 - 9. म्हणजेच व्हॅल्यू किती येईल 7 - 9 -2. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळाली -2. या ठिकाणी आपण बॉक्समध्ये लिहू -2. या ठिकाणी काय येईल -2, 3. प्रथम एक्सची व्हॅल्यू लिहायची, मग वायची व्हॅल्यू लिहायची. आता या ठिकाणी आपण वायची व्हॅल्यू 4 घेऊ. पुट y इज इक्वल टू 4. या इक्वेशनमध्ये आपण वायची व्हॅल्यू 4 पुट करू. x इज इक्वल टू 7 - 3y. या ठिकाणी 4 घेऊ आपण. 3 × 4. 7 - 3 4 = 12. इज इक्वल टू 12 - 7 5. आणि साईन काय येईल मायनस, ग्रेटर नंबरचं साईन. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली -5. लिहू आपण या ठिकाणी -5. ब्रॅकेटमध्ये काय येईल -5, 4. आता आपण सेकंड इक्वेशनसाठी व्हॅल्यू फाइंड करू. प्रथम हे इक्वेशन लिहून घेऊ आपण. या ठिकाणी लिहून घेऊ 2x + y इज इक्वल टू -1. आता हा 2x आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन काय
साईन काही नाही म्हणजे प्लस असणार आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर y इज इक्वल टू -1. हा 2x या बाजूला घेऊ, मायनस होईल -2x. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला y साठी मिळाला आहे. मग आपण x ची व्हॅल्यू पुट करू इक्वेशनमध्ये आणि y ची व्हॅल्यू काढून घेऊ. आता आपण x ची व्हॅल्यू 1 पुट करू. लिहून घेऊ आपण इथे पुट x इज इक्वल टू 1. या इक्वेशनमध्ये आपण x ची व्हॅल्यू 1 पुट करू. y इज इक्वल टू -1 -2x. 2 इंटू x किती आहे 1. -1 2 इंटू 1 2 -2 इज इक्वल टू -1 -2 किती येईल -3. म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -3. लिहून घेऊ आपण -3. या ठिकाणी काय येईल x ची व्हॅल्यू 1 y ची व्हॅल्यू -3. आता आपण x ची व्हॅल्यू 2 पुट करू. पुट x इज इक्वल टू 2. या इक्वेशनमध्ये आपण x ची व्हॅल्यू 2 पुट करू. y इज इक्वल टू -1 -2x. -2 इंटू x. x ची व्हॅल्यू 2 पुट करू. -1 -2 2 जार 4. -1 -4 किती येईल -5. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली -5. ब्रॅकेटमध्ये लिहू आपण 2, -5. आता आपण x ची व्हॅल्यू -1 पुट करू. पुट x इज इक्वल टू -1. आता या इक्वेशनमध्ये आपण x ची व्हॅल्यू -1 पुट करू. y इज इक्वल टू -1 -2x. 2 इंटू x. x ची व्हॅल्यू -1 इज इक्वल टू -1. हा मायनस काय होईल प्लस. 2 1 जार 2. -1 + 2 किती येईल पहा +1. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळाली 1. या ठिकाणी लिहू आपण 1. x ची व्हॅल्यू -1 y ची व्हॅल्यू 1. आता आपण x ची व्हॅल्यू -2 घेऊ. पुट x इज इक्वल टू -2. आता या इक्वेशनमध्ये आपण x ची व्हॅल्यू -2 पुट करू. y इज इक्वल टू -1 -2x. -2 इंटू x ची व्हॅल्यू किती आहे -2 इज इक्वल टू -1 मायनस प्लस होईल 2 2 जार 4. -1 + 4 किती येईल 4 - 1 3. ग्रेटर नंबरचा साईन प्लस आहे म्हणजे 3 येईल. या ठिकाणी 3 लिहू आपण. म्हणजेच ब्रॅकेटमध्ये काय येईल x ची व्हॅल्यू किती आहे -2 y ची व्हॅल्यू किती आहे 3. आता या ठिकाणी तुम्ही 3 व्हॅल्यू काढून घेतल्या तरी चालतील. अशा प्रकारे टेबल तयार केल्यानंतर आपल्याला ग्राफ काढून घ्यायचा आहे. आता आपण ग्राफ काढून घेऊ. आता या ठिकाणी आपण x ॲक्सिस आणि y ॲक्सिस काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी x ॲक्सिस आणि y ॲक्सिस काढून घेतलेला आहे. हा x ॲक्सिस आहे आणि हा आपला y ॲक्सिस आहे. x ॲक्सिसवरती राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स घ्या आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स घ्या. y ॲक्सिसवरती वरच्या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स घ्यायचे आणि खालच्या साईडला निगेटिव्ह नंबर्स घ्यायचे. आणि वरच्या साईडला ग्राफ पेपरवरती काय लिहायचं आहे आपल्याला स्केल लिहायचं आहे. स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आपण ग्राफ पेपरवरती 1 सेंटीमीटर म्हणजे 1 युनिट घेतलेलं आहे. आता आपण ग्राफ काढून घेऊ. आता फर्स्ट इक्वेशनसाठी x आणि y ची व्हॅल्यू काय आहे पहा. फर्स्ट व्हॅल्यू काय आहे 4 and 1. x ची व्हॅल्यू 4 y ची व्हॅल्यू 1. x ची व्हॅल्यू 4 y ची व्हॅल्यू 1 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. सेकंड 1 and 2. x ची व्हॅल्यू 1 y ची व्हॅल्यू 2. 1 and 2. x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 2 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. थर्ड पॉईंट -2 and 3. -2 and 3. x ॲक्सिसवरती -2 y ॲक्सिसवरती 3 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. फोर्थ पॉईंट -5 and 4. x ॲक्सिसवरती -5 y ॲक्सिसवरती 4. x ॲक्सिसवरती -5 y ॲक्सिसवरती 4 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. आता हे 4 पॉईंट्स आपण जोडून घेऊ. आता या 4 पॉईंट्समधून आपल्याला काय करायचे आहे लाईन काढायची आहे. आता आपण 4 पॉईंट्स घेतल्यामुळे काय होणार आहे जरी आपला एखादा पॉईंट चुकला तरी बाकीचे 3 पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. अशा प्रकारे आपल्याला लाईन काढून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण इक्वेशन लिहून घेऊ. फर्स्ट इक्वेशन काय आहे आपलं x + 3y इज इक्वल टू 7. x + 3y इज इक्वल टू 7. तर सेकंड इक्वेशनसाठी आपण या ठिकाणी x ची व्हॅल्यू 1 आहे y ची व्हॅल्यू -3. 1 and -3. 1 and -3. 1 x ॲक्सिसवरती 1 y ॲक्सिसवरती -3 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. सेकंड पॉईंट पहा 2 and -5. x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू -5. हा 2 आणि हा -5 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. थर्ड पॉईंट पहा -1 and 1. x ची व्हॅल्यू -1 y ची व्हॅल्यू 1. x ची व्हॅल्यू -1 y ची व्हॅल्यू 1 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल.
-2 and 3, एक्सची व्हॅल्यू -2, वायची व्हॅल्यू 3. -2 and 3 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. एक्सची व्हॅल्यू -2, वायची व्हॅल्यू 3 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी मी डबल सर्कल करते म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता आपल्याला 4 पॉईंट्स मिळाले, 1 2 3 4. या पॉईंट्समधून आपण लाईन काढून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला लाईन काढून घ्यायची आहे. या सेकंड लाईनवरती आपण इक्वेशन लिहून घ्यायचं. 2x + y = -1 इक्वेशन लिहून घेतलेलं आहे मी. या 2 लाईन्स या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. दोन्ही लाईन्स ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होणार आहेत त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपलं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. मग या पॉईंटचा x कोऑर्डिनेट काय आहे, -2 आणि y कोऑर्डिनेट काय आहे, 3. म्हणजेच आपला आन्सर काय येईल, x = -2 and y = 3. अशा प्रकारे तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. आन्सर लिहू आपण. द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आर -2, 3. Therefore, the solution of the given simultaneous equation is x = -2 and y = 3. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं.